बरं मनातलं तर ओळखताय तुम्ही, पोटातलं पण कसं काय ओळखताय? खरंच नादखुळा झालाय मिसळ माहितीये का? हा हा हा. अहो पुरे 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 बास झालं माझं कौतुक. खूप काय झालं खरंच, तुम्ही भारी केल्या. अहो सगळं मान्य आहे, पण माझं कौतुक नका करू. तुम्ही नाही पाठवलं मग कुणी पाठवलं? गोविंद आलता आत्ता डबा घेऊन. अहो असं काय करताय, मी शाळेत आहे ना. मी कसा डबा पाठवणार सांगा बरं? अरे रोहित हे विसरलोच हो तुम्ही. कुणी पाठवला मग डबा? तुमच्या आईंनी पाठवलाय. हॅलो अधिपती. कशाला सांगितलं? चव गेली सगळी तोंडाची. काय गरज होती असणे डबा पाठवायची बरं? हो असं काय, आत्ता तर कौतुक करत होतात ना इतकं. आणि फक्त तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी त्यांनी डबा पाठवलाय. ठीक आहे की तुमच्यासाठी देऊ देत डबा, असं बी तुम्ही त्यासनी आई मानलेलंच आहे. तुमच्यासाठी जेवण देऊ देत, काय वाटेल ते देऊ देत. मला काय द्यायची घेणं देणं नाही, काय म्हणणं बी नाही, पण मला नको त्यांच्या आजचं काय. मला सांगा, तुम्हाला जेवण आवडलं ना? हा म्हणजे ते आता नाही म्हणजे नाही नाही नाही, खरं सांगायचं, जेवण आवडलं की नाही? हा होतं, बरं होतं आहे. मग झालं तर. अहो आत्ता तर एवढं कौतुक करत होतात ना, सगळा डबा संपवायचा आहे, कळलं? आईंनी प्रेमाने केला डबा. ओ ऐका मास्तरीन भाई, बघा जेवताना बोलायचं नाही, शांतपणे जेवा. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, माहितीये ना, शिकवलंय ना तुम्हाला. आणि हे बघा, भरलेला डबा जर घरी आला तर मी तुमच्याशी बोलणार नाही, कळलं? ऐका मला उगाच तुम्ही शब्दात अडकवू नका. ठीक आहे, तुमची जर इच्छा असेल मी तुमच्याशी बोलावं अशी, तर डबा संपवाल तुम्ही. एक घे घेऊन घ्या. बाबा एक नंबर मिसळ झाली. हा, मी अख्ख्या कोल्हापुरात ना अशी मिसळ कुठेच खाल्ली नाहीये. संपव तू. अरे बस की, काय झालं? भरलेला डबा जर घरी आला तर मी तुमच्याशी बोलणार नाही, कळलं? बाबा तुला नको असेल ना तर मी संपवतो सगळी मिसळ. नको असेल तर खातो. आणि इकडे खायचे मला बी. आमच्या मास्तरीन बाई लई हुशार, काय बी म्हणा. शब्दांची चावी देऊन बरोबर अडकवलं मला. काय ग, काय म्हणत होता अधिपती? जेवला का तो? डबा उघडला का जेवलाच नाही अजून? अक्षरा सांग लवकर, खूप अधीर झाली आहे ती. नाही, तेच सांगायला फोन केला होता त्यांनी. त्यांना खूपच आवडला डबा. पहिला घास खाल्ला त्यांनी आणि लगेच मला फोन केला सांगायला की खूप आवडली आहे तुमच्या हातची चव. खरंच खूप आवडली त्यांना मिसळ. चला, माझ्या लेकाला माझं काहीतरी आवडलं. काय झालं या फोनला, मला काही कळना झालंय. चार्जिंग केलता आत्ताच, मेमरी बी वापरत नाही तरी मी. काय चंचे, काय करायलीस तू? अगं मम्मी बघ की, हे बघ ही बॅटरी फुल दिसते तुला. हा तरी बी काय कळना मला ह्याचं काय झालंय. म्हणजे मी मेमरी बी वापरली नाही. मी तुला सांगू का, ह्यो फोन आहे ना हँग झाला असणार आहे. मला असं वाटतंय का मी नवीन फोन घेतला पाहिजे. हा फोडून टाकते म्हणजे कसा नवीन घेता येईल. अगं चोंचे तू, अगं काय अगं करते, तुझा कटाळा ठेव बासनात गुंडाळून. आणि यो मोबाईल फुटला तर कोण घेणार आहे का तुला? कोण म्हणजे काय, माझी लाडकी मम्मी घेईल मला. हट, तुझ्या मम्मीकडे नाहीत पैसे. अगं मग असं चंचे, मला सांग किती मागू ग? हा 50,000 माग, म्हणजे कसं मला शॉपिंग बी करता येईल आणि फोन बी घेता येईल ना. बर, कुणाकडनं मागू? हा हा म्हणजे बोल की बोल, आता का दात खेळ बसली? सांगायला मला. अगं तुझा यो फोन हँग झालाय का नाही, तसंच आपलं एटीएम कार्ड बी हँग झालंय, हरवलंय. कुठे गेलंय, काय झालंय माहिती नाही आपल्याला. हरवलं ती एटीएम कार्ड नाही, बँक हरवली. बँक एटीएम कार्ड आपल्या घरात आहे मम्मी. म्हणजे तिचा पोरगा, त्याच्याकडे जा आणि मग पैसे. अगं तू 50,000 मागितले ना का लाखभर देतोय तो सहज. चंचे
अगं त्यो पोरगा हाय त्याचा. ताई कशी आपली बहीण हाय. बहिणीच्या पायपोटी ती मला द्यायचे पैसे, शिव्या द्यायची पर द्यायचे पैसे. पर ह्यो तिचा पोरगा हाय, व्यवहारी हाय. ह्यो 1000 प्रश्न विचारणार, कशाला पाहिजे, कुणाला पाहिजे. मग काय करायचं? मम्मी त्याला ब्लॅकमेल कर. ब्लॅकमेल करू? काय दाखवून ब्लॅकमेल करू गा? मम्मी इमोशनल ब्लॅकमेल कर. अगं म्हणजे बघ, त्याची लाडकी आईसाहेब हरवले का नाही, मग तिला शोधाया पैसे लागत्याल असं सांग आणि पैसे मिळव. मम्मी आपल्याला जर हे साम्राज्य मिळवायचं असेल ना, तर त्याच्यासाठी आपल्याला स्टँडर्ड दर्जा मेंटेन करावा लागेल. आपल्याला म्हणजे मला तर करावंच लागल. बघ, जशी ती फॅक्टरीतली कागदपत्र आपल्या हातात येतील का नाही, तसं मी काय करल, ती घेईल आणि वकिलाकडे जाईन आणि त्याच्याकडनं समजून घेईल. म्हणजे मला कळतंय तसं, समजा कळतं मला, पण माझी प्रॅक्टिस नाही ना, म्हणून मला काळ्या कोटाला पैसे द्यावे लागते. ए बच्चनचे हे समजा का नाही फुकट होत असेल तर बघ, कळतंय? मम्मी ही इन्व्हेस्टमेंट आहे आणि याचं फळ आपल्याला लवकरच भेटणार आहे. काय बी कर आणि पैसे मिळव. ए चंचे, अगं ए चंचे, काय नाही, पैसे कमवायची तर अक्कल नाही, काऊन मागायचे किती त्याची बी अक्कल नाही, काय नाही तू. पोरगी लई गुणाची आहे. आयडिया तर भारी आहे, वाईट तर काय नाही. अरे लवकर आलास. ए गोविंद, जी सरकार. तो डबा ठेव आणि इथनं पुढं माझ्यासाठी डबा घेऊन यायच्या आधी मला विचारत जा. जी सरकार. अधिपती तू जेवलास ना? हां मी जेवलो. बघा मी खरं सांगू काय, तुम्ही खरं तर ठीक आहे, आता तुमची इच्छा असेल तर तुम्ही घरातल्या बाकी मंडळींसाठी स्वयंपाक बनवू शकताय, 4 वाजता देऊ शकता किंवा ह्यांना देऊ शकता. मला तुम्ही माझ्यासाठी डबा वगैरे काय तुम्ही देत जाऊ नका. हां अरे तसं नाही, तू गेले काही दिवस जरा गडबडीत होतास, तू नीट जेवत नव्हतास, म्हणून म्हटलं तुझ्या आवडीचं काही. असं काही नाही, मी जेवतोय वेळेच्या वेळी. ते धनाजी गोविंद वगैरे आहेत शांताबाई, त्या वेळच्या वेळी जेवणा खाण्याची काळजी घेत असतात. आईसाहेबांनी त्यांना कडक शिस्तच लावलेली आहे तशी, घरात असू दे किंवा कामाच्या ठिकाणी. त्यामुळं तशी काय, आणि तुम्ही तुमच्या जीवाची दगदग करून घेऊ नका. आई असू दे, तुम्ही नका फार विचार करू. तुम्हाला माहिती आहे ना, जोपर्यंत भुवनेश्वरी मॅडम येत नाही तोपर्यंत ह्यांचं डोकं शांत नसणार. ठीक आहे, समजू शकते मी. राग काढला तर आईवरच काढणार ना. आपण त्याला थोडासा वेळ द्यायला हवा. तो जेवला ना, बस अजून काय हवं आपल्याला. किती समंजस आहेत आई, खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. अधिपती काय असं, तुम्ही का असे तुटक वागता त्यांच्याशी? ते किती प्रेमानं आपुलकीनं तुमच्याशी बोलायला येतात. जरा समजून घ्या त्यांना. मी सांगितलं नव्हतं त्यासनी डबा बनवायला. कुणी सांगितलं होतं मग डबा बिबा पाठवायला? मला न विचारता पाठवलं त्याने. आणि हो अधिपती, त्यांनी स्वतःच्या हाताने सगळं बनवलं होतं तुमच्यासाठी. काय गरज होती पण? घरात एवढे नोकर चाकर आहेत, सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या जबाबदाऱ्या आईसाहेबांनी वाटून दिलेल्या आहेत. या घराला एक शिस्त आहे, या घराची शिस्त मोडण्याची काय गरज आहे त्यासनी? मला सांगा बरं. मी त्यासनी किती वेळा सांगितलं तरी का पुढे पुढे करायचं आहे त्यासनी? काय ऐकत नाहीत बरं त्या? अहो पुढे पुढे त्यांना आवडतं स्वयंपाक करायला, आणि त्यांनी सगळ्यांसाठीच केला होता. त्यांना वाटलं असेल आपल्या माणसांना कधीतरी काहीतरी छान चांगलं चुंगलं करून खायला घालावं. वाटू शकतं ना, केलं होतं त्यांनी सगळ्यांसाठी, पण त्याचं निमित्त तुम्ही होता. हा बघा मास्तरीन बाई, कसं आहे, तुम्हाला सगळ्यांचा विचार करता येतोय, सगळ्यांची मनं जपता येतात. तुम्ही लय समजूतदाराचं, मी नाही, मला नाही जमत आहे हे. बरं ठीक आहे,
जेवण कसं झालं होतं ते तरी तुम्ही त्यांना सांगू शकत होतात. बरं वाटलं असतं त्यांना. काय नाही हो, ते जेवण पण मी खाल्लं, कारण आमचे आईसाहेब नेहमी सांगतात की कुठला बी राग असू द्या अन्नावर काढू नका, म्हणताना खाल्लं, बाकी काय नाही. आणि तुम्ही पण त्यांना आता सांगा, आता बास झाला म्हणा, ह्याच्या पुढे आता असं काय नको. आणि तुम्ही बी मला आता काय आटीबिटी घालू नका. मी परत त्यासनी काहीतरी येडवाकडं बोलणार, त्यासनी वाईट वाटणार, त्या तुम्हाला सांगणार, तुम्ही मला सांगायला हे चक्र कुठं तर थांबायला पाहिजे. ते तुम्ही थांबवू शकताय. आता बास. नाही, हे सगळं अर्जंट करायचं आहे ना, म्हणून तर फोन करतोय पुन्हा. नाही ऐका ऐका, नुसतं तर त्या बोर्डवरचं नाव पुसून दुसरं नाव लिहायचं हे चांगलं नाही दिसणार ना. आपल्याला सगळा बोर्डच बदलायचा आहे. हां, मग ती माणसं शोधा ना तुम्ही. बघा कोण माणसं करतायत ते. आणि हल्ली ते काय सोपंही झालं ना, काहीतरी ॲक्रेलिक आणि फ्लेक्स वगैरे त्याची काहीतरी प्रिंट येते असं आहे ना. मग ते करून घ्या, फक्त लवकर करा. मी तुम्हाला देतो ना काय मॅटर आहे तो. आणि दुसरं नाव कुठलं आहे तेही तुम्हाला सांगतो. तुम्ही डिझाईन तयार करून घ्या आणि ते मला दाखवा. हां, मग आपण फायनल करूया. नाही हे सगळं अर्जंट व्हायला हवं आहे, म्हणून तर एवढे फोन करतोय तुम्हाला. ओके, या, चालेल. अक्षराला पाठव जरा. होय मालक. काय चाललं होतं तुमचं फोनवर? अजूनही तुमच्या डोक्यातनं विचार गेलेला नाहीये ना? चारू, त्या बोर्डवरचं नाव बदलत नाही ना, तोपर्यंत माझ्या डोक्यातून हा विषय जाणार नाहीये. मला बोलवलं बाबा? हां, बैस ना बाळा. मला दोघींशी जरा बोलायचं होतं. काय 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 प्रॉब्लेम नाही झाला ना? नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. उलट जो प्रॉब्लेम झाला होता इतकी वर्ष, तो आता मिटवायचा आहे आपल्याला. म्हणजे अहो, जरा पुन्हा एकदा शांतपणे विचार करा ना. चारू, माझा पुरता विचार झालाय. काय कसला बाबा? सांगतो. एक महत्वाचा बदल करायचा आहे आपल्याला. आपल्या शाळेचं नाव आहे ना, ते बदलायचं आहे. म्हणजे ते जे काही भुवनेश्वरी विद्या मंदिर वगैरे आहे ना, ते काढायचं आहे आपल्याला. ते बदलायचं आहे आणि चारुलता विद्या मंदिर असं करायचं. ओंक्या, संध्याकाळपर्यंत कुठल्या कुठल्या माणसाचे फोन येणार होते रे आपल्याला? कुणाचा काय फोन आला, काय कॉन्टॅक्ट झाला? भावा, मी त्यांच्या टचमध्ये अजून तरी कोणी संपर्क केला नाही आहे. काय मरदा, मला काय कळणं झाले बघ. एवढी माणसं कामाला लावल्यात आपण, एकाचा बी कोणाचा फोन नाही, काय नाही. तू रात्री फोन चालू ठेवतोस ना का स्विच ऑफ करून झोपतेस? नाही, स्विच ऑफ कधीच करत नाही. हां, चालू ठेव जा. कवा बी तुला जर फोन आला ना, मला पडदेशी फोन कर आधी. हां, होय, प्रश्नच नाही. अधिपती, काय ग? हे घ्या. हे काय? अहो, उघडून तर बघा की. घ्या. याच्यात का नाही ताईच्या सोन्याच्या बांगड्या आहेत. तिनं मला दिलत्या. मी जेव्हा जेव्हा कपाट उघडते का नाही, तेव्हा तेव्हा मला या सोन्याच्या बांगड्या दिसतात ताईच्या. ताईची आठवण बी का नाही या सोन्यासारखीच लागती बघा माझ्या मनात. असं ठेव तुझ्याकडं. बांगड्या घेऊन काय करू? अख्ख्या आईसाहेबच जसे तसे जपून ठेवल्यात आम्ही आमच्या मनात. ठेव तुझ्याकडं. अधिपती, ती माझी बहीण आहे हो. तुम्ही विचार करा माझी काय अवस्था होत असेल. कवा कवा असं वाटतं या घरातनं बाहेर जावं आणि वाट फुटेल तिकडे तिला शोधत राहावं. नंतर विचार करते मी, असं खुळ्यागत कराय ना ग, कारण तुम्ही लई माणसं लावली होती ताईला शोधाय. अधिपती, कुठं पत्ते लागल्या का हो तिचा? कुणाचा फोन बिन आलता का? नाही ग, एवढे दिवस झाले काय कळण झाले बघ मला. कुठल्या माणसाचा फोन नाही, सगळी तिकडची तिकडं गप. आईसाहेबांचा पण परत काय फोन आला नाही ग. मला का नाही लई आठवण येते बघा ताईची. म्हणजे मला का नाही राज्याला वाईट साईड स्वप्न पडतात हो. बाहेर काय काय ऐकायला मिळतंय, कानावर लई वाईट साईड ऐकायला येते हो. देवा, नाही, माझं नाव नाही द्यायचं शाळेला. काय गरज आहे तसलं काही करायची?
इतकी वर्ष मी कुठे होते आणि माझा असा काय संबंध आहे त्या शाळेशी? चारू, काय बोलतेस तू? शाळेशी जर कोणाचा संबंध असेल ना तर तो तुझा आहे. शिक्षणाची ओढ, शिक्षणाचा ध्यास कोणाला आहे? तुला आहे ना. आणि चारू, तू आज सिद्ध केलंस. आज पहिल्यांदा शाळेत गेलीस तू आणि केवढा महत्वाचा निर्णय घेतलास मुलांच्या कल्याणाचा. याचा अर्थ असा नाही ना होत की माझं नाव शाळेला द्यायचं. शाळा तर मी उभी केलेली नाहीये. चारू, ज्या बाईनं ती शाळा उभी केली ना, तिनं ती शाळा म्हणून नाही, दुकान म्हणून उभी केली. आणि दुकानासारखीच चालवली तिने आजपर्यंत. त्या दुकानाची शाळा आता तू करशील चारू. आणि तू म्हणतेस की तुला तुझं नाव त्या शाळेवर नको आहे. मग त्या अडाणी अक्षरशत्रू बाईचं नाव का ठेवायचं तिथं? बाबा म्हणजे मी मी काय बोलू यावर मला कळत नाहीये. मला माहिती आहे तू काय बोलणार आहेस. तू माझ्याशी सहमत आहेस. तुला माझं म्हणणं पटलंय हेच सांगायचंय ना? हे बघा, आईंचं नाव शाळेला देणं मला आवडेल, नक्कीच आवडेल, पण पण काय? बाबा, आईंचं नाव शाळेला देणं मला आवडेल, नक्कीच आवडेल, पण त्यासाठी आपण काहीतरी वेगळा मार्ग शोधूया ना. हे असं एकदम नाव बदलायचं म्हणजे कशाला असं का? पण म्हणजे कारण बाबा, भुवनेश्वरी मॅडमचं नाव बदलणं हे रिस्की आहे खूप. माझी ताई जिथं बी असेल तिथं तिला सुखरूप ठेव रे बाबा. जाऊ दे, तू रडू नकोस आणि असला काही विचार बी करू नकोस. आईसाहेबांनी काही होणार नाही, लक्षात घे. आधिपती, मला ताईची लई आठवण यायली हो. अहो, माझ्या डोळ्याला डोळा लागत नाही. तुम्ही सांगा, एकदा तरी असं झालंय का ताई कुठे तर बाहेर गेल्या आणि तिनं तुम्हासनी फोन नाही केलाय, मला फोन नाही केलाय, आपल्या दोघांची बी बोलली नाही, असं कधी तर झालंय का? सांगा बरं. अहो, तुम्हासनी एकदा तर तिनं फोन केलाय, मला तर फोन बी नाही केला. अगं, तो फोन येऊन बी आता लई दिवस झाले. अधिपती, म्हणून तर मला वेगळीच काळजी वाटायली. म्हणजे असं मनात बी आणू नये, बोलू बी नाही, परत ताईनं जीवाला काही बरं वाटत. ते गप गा मावशी, उगाच असलं काहीतरी बडबडू नको. हे असलं काय होणार नाही. आणि आईसाहेबांनी काय जरी झालं असतं ना तरी मला इथं कळलं असतं लगेच. मला जाणवतंय तर त्या जिथं कुठं आहेत ना त्या सुखरूप आहेत. तू काळजी करू नको. वय अधिपती, तुम्ही जे म्हणताय का नाही तसंच असू दे. तसंच असणार आहे, तसंच आहे. त्यांनी कधी कोणाचं काही वाईट केलं नाही, त्यांचं पण केव्हा वाईट होणार, एवढं लक्षात ठेव. अहो अधिपती, तुम्हाला माहित नाही. अहो, चांगल्या माणसाचीच देव परीक्षा घेतोय. आता तुम्ही सांगा, ताईनं किती खस्ता खाल्ल्या त्या घरासाठी, सांगा बरं. म्हणून तर तिला घर सोडून जायला लागलं. अहो, जायला लागलंय कुठं? मोठ्या मालकांनी तिला घराबाहेर हाकललं. आणि आता बघा, मोठे मालक कसे खुशीत आहेत. त्यांची बायको काय आल्या तर झालं, राजा राणी दोघं बी खुशीत राहतात. ताईची जी काही काळजी आहे का नाही ती फक्त मला आणि तुम्हासनी आहे हो अधिपती. बाकी तर कोणाला बी काळजी नाही बघा तिची. कसली रिस्क? नाही, भुवनेश्वरीचं नाव बदलण्यात अडचण काय? गेली ना ती. आता का घाबरायचं तिला? अक्षरा, तूच समजवता यांना. हे बघा, त्या भुवनेश्वरी मॅडम नाही येत ना इथे. मग त्या इथे नसताना त्यांच्याशी आपण का भांडतोय? तुला इतक्या लवकर कळणार नाही ते चारू. ज्यांनी भोगले ना त्याला ते माहिती आहे. अक्षरा, बघितलंस ना, हे माझं ना काहीच ऐकत नाहीयेत. तू सांग त्यांना. बाबा प्लीज, असं हट्ट नका ना करू. अक्षरा, माझा हट्ट चुकीचा आहे का? आणि त्या भुवनेश्वरीनं शाळा निर्माण केली म्हणजे काय केलं ग तिनं? तिचं काय होतं? काहीच नाही. रस्त्यावरची फाटकी बाई होती ना ती. तिनं हे जे काही सगळं उभं केलं हे कोणाच्या जीवावर केलं? माझ्याच जीवावर ना. माझीच समाजामधली पत, सूर्यवंशींचं नाव, माझ्या ओळखी, माझे संपर्क, हेच सगळं वापरून तिनं ती शाळा निर्माण केली ना. अगदी संस्था निर्माण करण्यापासून ते इमारत उभी करण्यापर्यंत सगळं माझं वापरलं तिनं. तिचं काय होतं? आणि हे सुद्धा सगळं तिनं केलं ना ते व्यवसाय म्हणून, दुकान म्हणून, तिच्या फायद्याचं होतं म्हणून. तिला शिक्षणाबद्दल काही नव्हतं. अहो, असं का बोलताय पण तुम्ही? चारू, खरं तेच बोलतोय मी. साधं लॉजिक आहे. ज्या बाईने आपल्या अधिपतीला अडाणी ठेवलं आणि तिला शिक्षणाचा तिटकार आहे म्हणून अडाणी ठेवलं,
ती बाई अचानक शाळा सुरू करते आणि वर स्वतःचं नाव लावते त्या शाळेला. अक्षरा, शाळेसारख्या पवित्र वास्तूला लागलेला बट्टा आहे, तो डाग आहे आणि तो डागच मला पुसायचा आहे. बाबा मी मी काय म्हणते ते ऐका. तुमचं लॉजिक तुमच्या जागी बरोबरच आहे, पण असं एकदम निर्णय नका घेऊ. बाबा विचार करा, अधिपती यामुळे खूप दुखावले जाते. त्यांना अजिबात आवडणार नाहीये. मी म्हणूनच तुम्हाला मगाशी म्हटलं बाबा यात रिस्क आहे. त्याला आपण हे सगळं सांगायला गेलो तर रिस्की आहे ना. जर न सांगता केलं तर. म्हणजे अक्षरा, मला वाटतं अधिपतीला यातलं काही सांगायची गरज नाही आहे. आपण डायरेक्ट बोर्ड लावून टाकायचा हिच्या नावाचा. नाही बाबा नाही, तुम्ही प्लीज प्लीज माझं ऐका. असं करू नका. ही मोठी चूक ठरेल. तुम्ही एकदा घेतलाय ना अनुभव, असं प्लीज परत नका करू. अधिपतींना न सांगता भुवनेश्वरी मॅडम बाबत काहीही निर्णय घेतला तरी त्याचे परिणाम वाईट होतात. आता माहिती आहे ना आपल्याला. नाही हे खूप रिस्की आहे बाबा, हे रिस्की आहे. तुम्ही प्लीज ऐका माझं.